नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सिद्धिविनायक सोसायटी, विष्णुनगर, नौपाडा, ठाणे या ठिकाणी आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या अंजली किरण उपाध्ये या वहिनींना भेटणार आहोत. चला, ठाण्यामध्ये नौपाडा हे असं मध्यवर्ती ठिकाण आहे आणि तिथे कुठेही आत्ता आपण बघितलं तर जराही ऊन दिसत नाहीये, कारण आजूबाजूला असलेल्या बिल्डिंग्स, इमारत जी काही आहे ती थोडीफार झाडी, यातून सगळीकडे सावली. चला जाऊन भेटूया उपाध्ये कुटुंबाला. नमस्कार. 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 घ्या उखाणा. राष्ट्रपित्याचा संदेश, जसा देश तसा वेश. किरणचं नाव घेते, किरणचं नाव घ्या असा बांदेकरांचा आदेश. काय सांगितलं? द्या ओळख करून. या माझ्या सासूबाई. नमस्कार. माझे मिस्टर. नमस्कार. माझी आई. नमस्कार. माझे वडील. नमस्कार. माझे दीर. पुतण्या. इकडे बहिणीची मुलगी, ही माझी मुलगी, ही जाऊ, ही भाऊज आहे, ही बहीण, हा भावाचा मुलगा, ही जावेची मुलगी, ही आत्ते भावाची बायको, तो तिचा मुलगा. इकडे मागे सगळे माझे सिद्धिविनायक आणि मीना अवेन्यू परिवार, आणि इकडे माझ्या मावस सासूबाई दोन. तिकडे मागे मामे सासूबाई आहेत, तिकडे मावस सासरे आहेत, आणि इकडे मावस भावाची बायको. नमस्कार. मला तुम्ही जरी शेजारच्या घरातली, शेजारच्या बिल्डिंग मधली ओळख करून दिली तरी कळेल असं झालेलं आहे. इतके सगळे एकत्र जवळ आहेत. सुरुवात करूया आजच्या गप्पात. कुठलं बालपण? तर बालपण सगळं कळव्यामध्ये, मग नंतर काही वर्षांनी आम्ही खारेगावला शिफ्ट झालो. तुमचं बालपण? ठाण्यातच. इथेच विष्णुनगरला नाही, घंटाळीला. आता तुम्ही काय करता? मी आता लेक्चरर आहे. आपण काय करता? माझा बिझनेस आहे, व्यवसाय. अच्छा. कशी ओळख झाली? आमचं अरेंज मॅरेज. मग चिडून कशाला? माझं काही म्हणणं नाहीये किंवा माझं काही ऑब्जेक्शनही नाहीये. बरोबर. कसल्या बाई ओरडल्या मला. वर्गात आल्याबरोबर विद्यार्थ्यांचं काय होत असेल ना, मला टेन्शन आलं. मला समजतंय तुमचं काय एक्सप्रेशन काय पण कसं काय जमलं? ब्राह्मण सभेमध्ये तेव्हा नाव नोंदवलेलं होतं. तिथून मग माझ्या सासूबाईंना नाव मिळालं माझं. तुमचं? हो. मग त्यांनी फोन केला आणि मग माझे वडील पत्रिका घेऊन गेले. मग नेहमीसारखं कार्यक्रम झाला बघण्याचा. ते आधी आमच्याकडे आले, मग आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि मग जमलं. पण एकमेकांना बघितलं कधी पहिल्यांदा? नाही, मध्ये म्हणजे जेव्हा दाखवण्याचा प्रोग्राम होता तेव्हा. पण ते दोघांना बोलायला वेळ वगैरे देतात बघा, तसा तुम्हाला दिला होता? नव्हता दिला, असा आम्हाला वेळ नव्हता दिला. दिला असतं तर झालं. अरे असं काय म्हणतात? नव्हता दिला म्हणून झालं असंच म्हणताय जवळ. पण तुम्हाला दोघांना तुमचा काय म्हणजे विचार आहेत किंवा एकमेकाची काय मतं आहेत हे जाणून घेण्यासाठी दोघेच भेटलायत वगैरे असं कधी झालं नाही? नंतर भेटलो आम्ही. एंगेजमेंट नंतर मग फिरायला जात होतो, भेटत होतो. पण एंगेजमेंटच्या आधी नाही? नाही, फोनवर बोलत होतो, कारण तेव्हा खूप बिझी होते, सो आम्ही फोनवर बोलत होतो. अच्छा. पण तुम्ही फोन करायचे की ते करायचे? सकाळी मी करायचे, संध्याकाळी ते करायचे. ते डॉक्टरच्या गोळ्या आहेत. किती वर्ष झाली लग्नाला आता? 15. तुम्ही त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर काय सांगा? त्यांनी कुठला स्वभावात बदल केला पाहिजे? स्वभावाबद्दल काही नको, पण तरी फक्त जरा थोडं काळजी, म्हणजे घरात कोणी आजारी नाही पडता कामा. कोणी सर्दी झाली तरी त्यांना असं वाटतं की नाही, कोणाला आजारी नको पडायला, ते थोडंसं जरा असतं त्यांना. मग त्यांना जरा टेन्शन होतं. म्हणजे कोणीच नाही आजारी पडायचं, मी नाही, मुलीनी नाही, सासूबाईनी नाही, कोणीच नाही. ते थोडंसं मग त्यांना टेन्शन होतं थोडं. बाकी स्वभाव चांगला आहे. हा. आणि यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही 5 वाक्यात? हार्डवर्क. एका शब्दात नाही, 5 वाक्य. कुठलीही गोष्ट ठरवली ना की ती करायची. म्हणजे आफ्टर मॅरेज तिने M.Com, MBA बरं हे स्वतःच्या हिमतीवरती रात्री रात्री जागून केलेलं आहे. अँड आय एम प्राऊड ऑफ हर.
अरे किती किती अभिमान आहे त्यांना, हो की म्हणजे नाही? माझ्याकडनं वडिलांच्या अपेक्षा होत्या बरं. की मी शिकावं, पण व्यवसायात पडल्यानंतर ते जमलं नाही मला. पण हे तिने करून दाखवलं आणि वडिलांना सुद्धा त्याचा खूप अभिमान होता. पण एखादी गोष्ट त्या बोलल्या नाहीत समजा, मनातच ठेवली तर तुम्हाला कळते ती गोष्ट, ते लगेच कळतं. काय सांगता? Yes. त्यांच्या मनातलं तुम्ही लगेच ओळखता? हो येस, होऊ शकतं लगेच. काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच प्रॉब्लेम नाही, लगेच हो. कळतं. आणि तुम्ही त्यांच्या मनातलं हो हं? हो हो ओळखू शकते. काय सांगता? हो. आणि तुमच्या दोघांच्या मनातलं हे घरातले सगळे ते आम्ही नाही हे करू शकत. नाही, त्याचा अंदाज नाही बांधू शकत. चला, दोघे एकमेकांच्या मनातलं ओळखतात असं म्हणतायत, तोच तर आहे पुढचा खेळ. या खेळात वहिनी एक गाणं वाजवणार आधी आणि बघूया मिस्टर ओळखणार का. त्यानंतर मिस्टर एक गाणं वाजवणार, ते वहिनी ओळखणार का. आणि दोघे मिळून जे गाणी वाजवणार ते ते सगळे ही जी संगीत क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळी आज या ठिकाणी आली. थोडक्यात या सगळ्यांना बक्षीस मिळवून देणार का मला बघायचंय. खेळ सोपा आहे. त्यामध्ये पहिलं गाणं तुम्ही वाजवायचं, दुसरं तुम्ही, घरातले सगळे ओळखणार, आणि त्यानंतर तिसरं गाणं तुम्ही दोघांनी मिळून, आणि जर तिन्ही गाणी ओळखली तर अजून 500 रुपयाचं बक्षीस, असं 2000 रुपये. प्रत्येक बरोबर गाण्याला 500 रुपयाचं बक्षीस. बघूया काय होणार. ओळखणार का? कुठलं मधलं. मधलं? तुम्ही सगळ्यांनी ओळखायचंय. सोपं आहे. एक्सप्रेशन की ओरिजिनल गाणं तुम्हीच संगीतबद्ध केलंय. चला, एक ओळखा सगळ्यांनी आता. आणि ऐका, हं. ही एवढी एकच ओळ वाजवू नका, नाहीतर गाणं कधी कळत नाही. त्याच्या पुढचं वाजवून ना कुठलं तरी एक त्या गाण्यातली गंमत असते ना, ती मिळाली ना की बरोबर ओळखतात. हा माझा अनुभव आहे. हं. वाजवा. हिंदी गाणं आहे. परत एकदा. पुढे. अरे! आजी, सात समुंदर. या सासूबाई. त्याच ओळखणार सुनेच्या मनात. पण बरोबर ओळखलं. बरोबर. म्हणा कुठलं गाणं. एक अभिनंदन. हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. थँक्यू. पहिलं 500 रुपयाचं पाकिट तर मिळालं. घरात टीव्ही कोण जास्त बघतं ते आत्ता कळलं. दुसरं गाणं. हा, या 2 गाण्यांपैकी हे तुमच्यासाठी आहे. मराठी जुनं गाणं. अप्रतिम वाजवलंय तुम्ही. परत एकदा वाजव तिला. जुनं गाणं. जुनं गाणं आहे, नीट ऐका. मराठी गाणं आहे. सुंदर वाजवलंय तुम्ही खरं तर. येस येस. दुनिया वरायती मोती मोती या या लख लख चंदेरी सोन्या नारी दुनिया. अभिनंदन अभिनंदन. आणि आता हे तिसरं गाणं. बरं, दोघांनी वाजवायचं हे तिसरं गाणं. कोण कुठलं वाद्य घेत आहे? तुम्ही ते. आणि तुम्ही?
हा, ढोलकी ते पाहिजे म्हणजे आपली? आता मला माहित नाही हे बरं आहे. हे चांगलं आहे. तुम्ही म्हणजे आईस्क्रीमच्या गाडीवर बरं घ्या हे घ्या. हा? नाहीये. सोपं गाणं आहे तुम्हाला माहिती मी आहे ते ना? वाजवू का? हा तुम्ही ते वाजवा. हा नाही. जवळ प्रॅक्टिस गाणंच नाही माहिती मला. घ्या. परत एकदा मराठी गाणं. खरे पाण्यानं वाजला, पाऊस फुलांचा वर्षाव स्वागता. विहिरीचा ताशा कसा कडकड हाडला, पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला. आला 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 वर्षाव स्वागताला. आला 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 माझा गणराज आला. अभिनंदन. हे Thank you. पूर्ण 1000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. Thank you. चला आणि आता तुमची साथ द्यायला कोण येते बघूया. खूप चिठ्ठी आहे देशामध्ये. चला पहिलं नाव जाहीर करतो. वैशाली नरेंद्र भागवत. या तुमच्या ही माझ्या आत्ते भावाची बायको, माझी वहिनी. आता दुसरं नाव गायत्री. माझी जाऊ. नमस्कार. नमस्कार. आपलं माहेर कुठलं? डोंबिवली. नाही, सख्या जाऊ, चुलत नाही, जाऊ? चुलत. बरं. पण तुमच्या दोघींपैकी आधी लग्न कोणाचं झालं? आधी माझं झालं. तुमचं झालं, मग नंतर या आल्या. हो तुम्ही सिनियर हो. हो ना? म्हणजे हो, हो. साधारणतः. काय सांगाल यांच्याबद्दल? आम्ही एकत्र असतो, म्हणजे जेव्हा एकत्र जमतो सगळे तेव्हा मिळून मिसळून सगळे एकत्र समजून वागतो. तिचा मनमिळाऊ स्वभाव आहे, सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहते. तुम्ही काय सांगणार? स्पष्ट वक्ती आहे. हो का? दणदणीत आवाज. अच्छा, स्पष्ट वक्ते आहे. म्हणजे एखादी म्हणजे गोष्ट नाही पडली तर सांगणार लगेच सांगणार, मी ठेवून नाही देणार. नाही. असा स्वभाव तुम्हालाही असावा असं वाटतं का स्वतःचा? हो, माझाही आहे. तुम्ही स्पष्ट वक्ते आहे? हो. बरं आहे, एकापेक्षा एक म्हणतात ना, असं छान. हो की नाही? कुठला बदल केला पाहिजे अजून त्यांनी? आहेत त्या व्यवस्थित आहेत. हो. बरं, आता या खेळामध्ये 3 बक्षीस आहेत आणि ती 3 बक्षिसं तुम्ही आणून देणार का हे आम्हाला बघायचं आहे. मग यांना मिळून द्यायची आहेत बक्षिसं. चांदीचं नाणं, चांदीचा कुंकवाचा करंडा आणि चांदीची अन्नपूर्णेची मूर्ती या घरामध्ये कुठेतरी दडवून ठेवली आहे, लपवून ठेवली आहे आणि ती घेऊन यायची. वेळ आहे 1 मिनिटाची, तिघांनाही. बघूया काय होणार. वेळ 1 मिनिटाची आणि तुमच्यासाठी घर म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच. लवकर. चांदीचं नाणं असेल बघा. थांबा, असू द्या, ते नंतर करूया आपण, राहू द्या. प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळा. कापडी पिशव्या वापरायला सुरुवात करा. तीस. झपाट्याने ठेवलं की कट होणार. चला गुढी उभारूया आनंदाची. 10, 9, 8, 7. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला, अभिनंदन. आणि वायू वेगाने जाऊन मिस्टरांनी चांदीची ही अन्नपूर्णा आपल्याला आणून दिली. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. तुमच्याबद्दल घरातले काय म्हणतात ते ऐकूया. सासूबाईंकडे जरा माईक द्या. हा, अतिशय हुशार. हा, आणि म्हणजे लग्न झाल्यानंतर 8 वर्ष शिक्षणामध्ये गॅप मिळून सुद्धा
ती MCOM MBA सगळं केलं आणि अजूनही काही ना काहीतरी तिथं परीक्षा देणं चालूच आहे. बर. आणि सगळं घरातलं करून व्यवस्थित सगळं करून जाते आणि म्हणजे सगळं अतिशय चांगली आहे. थोडक्यात. हा. आणि मुलगा? मुलगा तर प्रश्नच नाही. मुलगा पण हा, आपला तो मुलगा म्हणजे लगेच बरोबर. पण एकदम छान. तुम्ही समाधानी आहात? अगदी. आम्ही मुलगी यांची सपोर्टिव्ह आहेत, एनकरेज करतात. आणि फक्त थोडं चिडचिड कमी करावी कोणी? दोघांनी. या दोघांनी जरा चिडचिड कमी केली तर बरं होईल. बरोबर ना? कळलं का? हा. जावई आमचे खूप चांगले. हो. अगदी आम्ही दोन्ही जण आई वडील समाधानी आहोत. होय ना. मुलगी आमची खूप सुखात आहे. 15 वर्ष झाली पण कधी तिला कसला त्रास नाही, काय नाही. संसार सुखाचं चाललेलं आहे. हो हो. हेच कायम राहावं. आणि करारी आहेत, हुशार आहेत आणि जिद्दीने सगळं करतात. आणि जो निर्णय घेतील तो आत्मविश्वासाने घेतात. अजून कोण बोलणार? मी त्यांची धाकटी जाऊ आहे. अंजलीचा स्वभाव सांगायचा म्हटलं तर खूप मनमोकळी आहे, मनात काही ठेवत नाही आणि कॉन्फिडन्स खूप छान आहे. म्हणजे एवढं सगळं घराचं मॅनेज करून सगळं तिने पुढे शिकली तर आम्हाला तिचा अभिमान आहे. आणि दादांचा प्रश्नच नाही आहे, कारण ते बिझनेस पण तितकाच छान सांभाळतात आणि कुटुंब पण तेवढंच छान सांभाळतात. आणि माझ्यासाठी दोघं आईनंतर तेच मोठे आहेत. अजून कोण बोलणार आहे? द्या. हे जावई तर आमचं कर्तव्य आहेतच मुलीपेक्षा, कारण त्यांनी शून्यातनं बिझनेस उभा केला आणि कुटुंब व्यवस्थित चालत आहेत, मुलीला व्यवस्थित सांभाळत आहेत, सगळं व्यवस्थित करतात. आम्ही आनंदी आहोत. समाधानी आहात? समाधान. एकदम. जावयाबद्दल बोलताना त्यांना असं दाटून आलं होतं, हो की नाही? कारण खरंच आहे, त्यांना माहिती आहे मुलगी कशी आहे ती, हो की नाही? अरे अरे कसे तुम्ही सगळे हसताय काय? मुलगी किती कर्तबगार आहे हे माहिती आहे असं. पण तुम्हाला मला विचारायचंय की आज तुम्ही कोणाला मिस करताय? माझे सासरे. त्यांना जाऊन आता 10 वर्ष झाली, पण ते आज असे तर ते खूप खुश झाले. सो मी त्यांना मिस करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज वर्किंग डे असल्यामुळे जे कोणी सुट्टी न मिळालं, जे येऊ शकले नाहीत आणि जागेच्या अभावी मी ज्यांना बोलवू शकले नाही, त्या सगळ्यांना मिस करते. आणि मी धन्यवाद देतो. कुठे उभं करणार होतो आपण? नाही माझ्यावर रागावतील नाही तर. मला तुम्हाला विचारायचंय, तुम्ही क्षमा कोणाची मागणार आणि धन्यवाद कोणाचा? मी वडिलांची क्षमा होतो. जे मी मिळवलंय, जे काय आहे तुरळक, जे काय असेल ते, गाडी घेतली, घर घेतलं, अजून एक हे घेतली, जागा घेतली, हे घेतलं, सगळं ते वडील असताना झालं असतं तर खूप बरं वाटलं असतं. ते मी खूप मिस करतो, खूप म्हणजे खूप. कुठलीही गोष्ट नवीन मी केली ना की पहिला वडिलांचा चेहरा समोर येतो. ऑब्वियस आहे एक वाईट, पण त्यातूनच मी पुढे जातो की वडिलांना अजून एक अजून यश द्यायचं आहे मला, अजून एक काही ना काहीतरी करायचं आहे, नवीन काहीतरी करायचं आहे. वडिलांचा चेहरा समोर ठेवतो आणि पुढे जातो. दुःख होतं पण शेवटी इट्स अ पार्ट ऑफ अ लाईफ, हे एक्सेप्ट केलंच पाहिजे. आणि मिस करतोच, ऑफकोर्स हे होणारच. आणि धन्यवाद सगळ्यांनाच देणार. जे माझ्या आयुष्यात आले सगळ्यांना धन्यवाद देणार. आई वडील तर आहेच, सर्वात पहिला आई वडील तर आहेत, पण सगळ्यांना ज्यांनी मदत केली, ज्यांनी नाही मदत केली ते सुद्धा, हे फार इम्पॉर्टंट आहे आपल्याला. तेव्हा माणसाचा स्वभाव कळतो. त्याची काय परिस्थिती असेल त्याच्यामुळे त्यांनी माझी मदत नाही केली तेही जाणून घेता येतं. मला वाटतं हे फार महत्वाचं आहे. कोणाला दोष देण्यापेक्षा मला वाटतं त्याचं थोडंसं त्याच्याबद्दलही विचार करावा आणि पुढे जा. मला वाटतं एक्सेप्ट लाईफ हॅज दिस ओनली. एकच लाईफ आहे, मजा करा, जिवंतपणे जागा, एकदम जोरात. अशा विचाराने जो माणूस असतो ना, मला असं वाटतं तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस असतो. कारण समोरच्याच्या दोषांकडे बघत दुःख करत बसण्यापेक्षा आहे त्यामध्ये पुढे भविष्यात आनंदी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा. किती छान थॉट दिला, हो की नाही? खूप छान. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. असेच हसत राहा, आनंदात राहा. पण स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? चिडचिड कमी करीन. 10वीचं वर्ष सुखाचं जाणार आहे आता. शुभेच्छा, संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन.
आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.